चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पंच देखील मैदानाच्या दिशेने. एका साईडला समोरचे पंच विक्की बने, लेगचे पंच आपल्याला पाहायला मिळतील गणेश. दोन्ही कमिटी मेंबर मध्ये आहेत. जर विचार केला तर या आयोजनाचा श्री प्रतिष्ठान स्पोर्ट मानगाव आयोजक शिव प्रतिष्ठान चषक 2025 चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये आपल्याला. चला जाऊया गोलंदाज ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज पॉवर प्लेचा षटक. पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय विशांत. तर पॉवर प्लेचा षटक. स्ट्रायकिंग एंडला अजय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. पहिला चेंडू. ओहो, या वेळेला आलाय सरळ समालोचन कक्षेला भेट देणारा हँड अँड हँडसम बिग 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 षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादे फस्ट आहेत कुसरुड संघाचे फलंदाज अर्जुन आपल्याला पाहायला मिळतोय. जर दोन्ही संघाचा विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हटलं जातं या कुसरुड संघाच्या गोल फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती इरादे फस्ट फलंदाज अर्जुन कडून पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू विशांत पुन्हा एकदा तयार. ओहो, या वेळेला ऑफ साईडला हवाई सफर चेंडू चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार आलाय. चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. नवीन चेंडू द्यायचाय. इरादे फर्स्ट आपला निर्णय फर्स्ट कुसरुण संघाचा का म्हटलं जातं की आम्ही एक चांगला संघ आहे असं म्हटलं जातं. त्या संघाचा विचार केला तर कुसरुण संघाचं नाव येतं. पहिल्या दोन चेंडूवरती आपले इरादे फर्स्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. विशांतला कमबॅक करावा लागेल. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. ओहो, या वेळेला चांगला टप्पा होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पूर्णपणे थांबवलंय. येतोय निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या 10. डबल डिजिट बने लागले 3 चेंडू मध्येच. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सूरज देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. स्ट्रायकिंग एंडला सूरज खेळतोय. अर्जुन खेळतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. ओहो, या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. स्लोअर गेंदचा चेंडू. चांगला टप्पा होता. अचूक टप्पा येतोय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. 2 तेरी तर 2 मेरी असं समीकरण चाललंय. 2 चेंडूवरती प्रहार केले तर 2 चेंडूवरती कमबॅक केला विशांतने. विशांत देखील चांगला फलंदाज आहे. विशांत देखील तेवढाच बलाढ्य आहे. ओहो, यावेळी पंच सांगतील वाईट चेंडू असेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, यावेळी फुल टच होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येतोय निर्धाव चेंडू. चेंडूचा खेळ झालाय 4-2. चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडूचा खेळ झालाय. 1-2. शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव फलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 11च्या घरात. 1-2. शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अर्जुन तयार. ओहो, या वेळेला आलाय द बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. घानाघाती प्रार. बिग 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 षटकार. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला डबल झिडीज मध्ये 17. लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू द्यायचा जुना प्लीज.
पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या 17 होती पाहायला मिळते लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये. दोन षटकाचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मध्ये. चला मॅच ऑन जाऊया. दुसरं षटक गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 चा खेळ गोलंदाज पाहायला मिळाला सँडी. हो यावेळी सूरज स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस चेंडू होता. समाचार पूर्णपणे घेता आलेला नाही. येतोय निर्धाव चेंडू. सँडीचं गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. जर मोरगिरी संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे तेवढीच चांगली फलंदाजी केली आहे. विशांत धावा ठोकतो. विशांतच्या गोलंदाजीमधून धावा आल्या गेल्या. काय होतंय पाहूया. मॅच अजून खूप देखील बाकी आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या वेळेला झेलचा प्रयत्न. हो चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षण बनलाय प्रेक्षक. चेंडू चाललाय बिग 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 षटकारासाठी. चांगला फटका सजवलाय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय फलंदाज सूरज याने. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका साईडतून अर्जुन तर दुसऱ्या साईडतून सूरज अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुसरून गावचे सितार आहेत. कुसरून गावला विलॉन करतात. चांगलं क्रिकेट खेळतात. कुठेतरी चांगल्या स्तरावरती क्रिकेट खेळतात असे क्रिकेटर आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं यांच्या माध्यमातून आपल्याला. पाहूया कमबॅक होतोय का. हो यावेळी पूर्णपणे बाहेरून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने दिशा पकडले. चेंडू जाते व्हाईटच्या घरात एका धावेसाठी. संघ पोचलाय 2 चेंडूंचा संघाची धावसंख्या पाहायला मिळते 24च्या घरात. जास्त धावसंख्या पाहायला मिळते 24च्या घरात. 24 लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये पाहिलं होतं. सलामीर जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. एक देखील विकेट पडलेला नाही. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो यावेळेला चांगला फटका. चेंडू चाललाय ऑन साईडने. एकच धाव वन बाउंड. चेंडू गॅदर केला. फेकी केली चांगली. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल सूरज याला. आता सूरज झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो अर्जुन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला सन्नी. सँडी पाहायला मिळतोय. ओहो यावेळी स्लोअर गेंद. चांगला टप्पा अचूक टप्पा. स्लोअर गेंद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. येतोय निर्धाव चेंडू. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय सँडी आपल्याला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या जात आहेत. अजून 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. काय होतंय 2 चेंडू मध्ये पती पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो या वेळेला पुन्हा एकदा चांगला टप्पा अचूक टप्पा. येतोय लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सँडी कडून पाहायला मिळते. मोरगिरी गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. काय होतंय शेवटच्या चेंडूवरती. अर्जुनच्या बॅटमधून येईल का मोठा प्रहार की येईल निर्धाव चेंडू पाहूया. ओहो यावेळेला किती टाइम शांत बसणार. आलाय आडव्या बॅटनं. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. गानागाती प्रार. A1 क्वालिटीचा A1 फटका पाहायला मिळाला. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहून पोहोचले 31च्या घरात. लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये पाहायला मिळते. सलामीर जोडी खेळते. 31 धावा झाल्या. 12 धावांचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून देखील. 31 धावपरती संघ पोहोचलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला करावा लागेल किल्ले मोरगिरी संघाला. ट्रॅकवर तिसरा गोलंदाज आपल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 चा खेळ अक्षय पाहायला मिळेल. यावेळेला अक्षयने देखील सुरुवात व्हाईटने केली. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली फटकेबाजी देखील करावी लागेल. चांगलं षटक पाहायला मिळेल आपल्याला. 7 खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. काय होतंय पाहूया. गोलंदाज चेंज केला आहे मोरगिरी संघाने. नवीन गोलंदाजाकडे चेंडू दिलेला. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. ओमकार पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. चांगले क्रिकेट खेळावे लागेल. कमबॅक करावा लागेल फलंदाजांना गोलंदाजांना. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा तयार अर्जुन. हो यावेळी सूरज स्ट्रायकिंग एंडला. चांगला टप्पा. जर विचार केला तर गोलंदाजी चेंज केल्यानंतर नवीन गोलंदाजाकडे चेंडू सोपला गेला आणि त्या गोलंदाजाने सुरुवात देखील चांगली केली. चांगला चेंडू हाताळला. येतोय निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आल्याने चांगलं षटक पाहायला मिळते आपल्याला. जर कुठेतरी कमबॅक केला तर चांगला खेळ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. काय ओहो यावेळेला पुन्हा एकदा आलाय बॅट ऑफ द साऊंड.
वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला लांब लांब षटकार मारेगा झुकेगा नाही साला असा फलंदाज सांगून जातोय अर्जुन. आलाय लांब लचक बिग 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 षटकार. काय फटकेबाजी करतोय आता कुठेतरी दुपारचं ऊन दोन्ही फलंदाजांना लागले. सलामी जोडी अजून देखील मैदानामध्ये आहे. चेंडू द्यायचंय दोन चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय सूरज याने. जाऊन धावसंख्या पोहोचले ती म्हणजे तब्बल 38 38च्या घरात. पाव्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहायला मिळते ओमकार. ओहो यावेळी अंगावरती टाकलेला चेंडू. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. चांगला फटका खेळायचा होता. आला एकच धाव. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 39च्या घरात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली फटकेबाजी केली. जर आजच्या दिवसातील 49 स्कोर सर्वात जास्त कोणाचा असेल तो किल्ले मोरगिरी संघाचा आहे. अजून 49 स्कोरच्या वरती कोणता संघ मारेल पाहूया. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. हो यावेळी काय फटका सजवलाय. नजाकत फटका. शॉर्टम पुलचा फटका होतोय पूर्णपणे सक्सेसफुल पॉवरफुल आणि वंडरफुल. काय फटकेबाजी करतोय ओमकार. अर्जुन काय फटकेबाजी. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली अर्जुनच्या बॅट मधून. आलाय जसा सूरज नॉन स्ट्रायकिंगला येतोय तसा अर्जुनची बॅट बोलते. अर्जुन नॉन स्ट्रायकिंगला आला तसा सूरजची बॅट बोलते. काय फलंदाजी चालली मैदानाच्या आतमध्ये. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 45च्या घरात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. हो या वेळेला स्लोअर गेंद सरळ समालोचन कक्षेला भेट देणारा येतोय आकाशनेला गवस निघाला. हँड अँड हँडसम बिग 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 षटकार. काय फटकेबाजी. आत्ता अर्जुनची बॅट बोले. तब्बल अर्जुनच्या बॅट मधून चेंडू पेस करत तब्बल 4-3 षटकार ठोकले अर्जुन. चांगली फटकेबाजी करतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. 11 चेंडू 34 धावांची खेळी करतोय. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. चांगली फटकेबाजी करतोय अर्जुन मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विकेटचं पतन होईल. अर्जुन बॅक टू डकआउट. 3 षटक समाधान संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. 51 झाले. 52 धावांचं लक्ष असेल मोरगिरी संघासाठी. स्पीडअप करायचे दोन्ही संघांना विनंती असेल. धाव संख्या झाली. 52 धावांचं लक्ष असेल मोरगिरी संघासाठी. 18 चेंडू 52 धावाचं असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जशी बॅटिंग कोसळून संघाच्या दोन्ही फलंदाजांनी केली. बॅटिंग ला जवाब होती. टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फलंदाजांसाठी. चांगली फटकेबाजी अर्जुन आणि सूरज कडून पाहायला मिळाले. कुसरून गावचे सितारे पाहायला मिळतात आपल्याला. चला बेस्ट ऑफ लक. चला खेळायचंय. जसा संघ बाहेर तसा कुसरून संघ मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे. आतमध्ये पाठवा मोरगिरी संघ. विशांत दादा मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जसं क्षेत्र सजल तशी फलंदाजी सुरू करायची आहे. कारण खूप विलंब झालाय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला आयोजन पाहायला मिळते. शिवप्रतिष्ठान चषक 2025 पर्व पहिला आहे. पर्व पहिल्यामध्ये दमदार ट्रॉफ्या पाहायला मिळतात. दमदार ट्रॉफ्या दमदार आयोजन पाहायला मिळतंय. जसा विचार केला तर सामनावीर मालिकावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. कोण संघ विजय होईल तर कोण संघ रनरअप होईल संघाच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चला मोरगिरी संघ सलामी जोडी पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये.
51 धावा झाले, 52 धावांचं लक्ष असेल. अठरा चेंडू 52 धावांचं लक्ष असेल. 52 52 धावा ठोकाव्या लागतील. 18 चेंडू 52 धावा, 52 धावा 18 चेंडू. सोपं समीकरण नसेल, खूप अवघड समीकरण पाहायला मिळेल. चेंडू द्यायचा आहे. ओ दादा चेंडू द्या, किरण दादा. चला मॅचला सुरुवात करायचंय. 18 चेंडू 52 धावांचं असं समीकरण असेल मोरगिरी संघासाठी. पाहूया काय होतंय. जर विचार केला गोलंदाजी देखील तेवढीच दमदार आहे. कुसरून संघाची विजय सूरज असे गोलंदाज पाहायला मिळतात. एपी असे हार्ड हिटर गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत. चांगली गोलंदाजी करतात, तेवढीच चांगली फलंदाजी देखील पाहिली आपण सलामीवर जोडी करून. पाहूया काय होतंय. तसा विचार केला तर मोरगिरी संघ देखील काही कमी नाही. विशांत देखील बॅट मधून त्याच्या धावा येतात. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला ओमकार देखील कमी नाही. लेफ्ट हँडर फलंदाज आहे. त्याच्या बॅट मध्ये देखील लांब लचक षटकार मारण्याची क्षमता आहे. पाहूया काय होतंय. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन. गोल ट्रॅक वरती सूरज पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची. 12 चेंडू 52 धावा, 52 धावा 12 चेंडू. ब गटातील चौथी मॅच पाहायला मिळते आपल्याला. 18 चेंडू 52 धावा, 52 धावा 18 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल आपल्याला. 3 षटकांची मॅच पाहायला मिळते. पाहूया सूरज गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेचं षटक. हो या वेळेला टप्पा कुठेतरी चांगला होता. त्या टप्प्यावरती फटका खेळायचा होता. बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय. ओशांकी क्षेत्रासाठी एकच धाव श्री गणेशच्या संघाचा श्री गणेशच्या पाहायला मिळतोय आपल्याला. 52 धावा पाहिजे आहेत. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगलं षटक हाताळावे लागेल. कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. हो या वेळेला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पंच सांगतील. पुन्हा एकदा आलाय वाईट चेंडू. पुन्हा एकदा आलाय वाईट चेंडू. नवी रिव्ह्यू कोणालाही नसेल दादा प्लीज सहकार्य करा. पंचाची कोणी वादवाद करू नये. सहकार्य करा थोडंसं सर्वांनी. कारण आयोजन आपलाय, आयोजन देखील आपलाय. आपण सहकार्य केलं तर सर्व काही होऊन जाईल. आपण जर खेळत राहिला तर आपलं असोसिएशनचं नाव देखील खूप सारं मोठं होत जाईल. असोसिएशनची आता आपल्या सुरुवात आहे. अजून धमाका बाकी आहे. तसंच आयोजनाला विनंती केली तर आयोजन देखील तेवढंच चांगलं आहे. शिवप्रतिष्ठान चषक 2025 पाहायला मिळतंय. एका चेंडूचा खेळ झालाय. संघात श्री गणेश झालाय. एका धावेने 2 धावा संघ पाहायला मिळते. 1 चेंडू 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळायला लागेल ओमकार आणि विशांत याला. ओमकार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर फलंदाज पाहायला मिळेल. पाहूया काय होते. सूरज देखील कमी नाही. सूरज देखील एक चांगला फलंदाज आहे. का म्हटलं जातं वेग पाहायला मिळतोय. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव. काय गोलंदाजी. जसा चेंडू पडला तसा नाकाला ब्रश करून चेंडू चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1च धाव. किप्परला देखील चेंडू समजला नाही. एवढा वेग पाहायला मिळतोय आपल्याला सूरजच्या गोलंदाजीमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावसंख्या पाहायला मिळते. ओहो या वेळेला पुन्हा एकदा वेग 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 वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. बॅटला ब्रश करून चेंडू चालला. तीन चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4च्या घरात पाहायला मिळते आपल्याला. सूरज देखील एक कच्च्या गुरुचा चेला नाही. विजयच्या हाताखाली खेळत मोठा झालाय. तोच विजय आपल्याला पाहायला मिळेल. कुसरून गावचा कुसरून एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्या हाताखाली खेळलेले खेळाडू सूरज. विचार केला तर अर्जुन. नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या खेळाडूंकडून आपल्याला. ओहो पुन्हा एकदा काय वेग पाहायला मिळतोय. फलंदाजाला काय चेंडू समजत नाही. पूर्णपणे आकडून आणि जकडून ठेवलंय. चांगली षटक पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावसंख्या पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष आहे. फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच्यात पॉवर प्लेचं षटक. मोठी फटकेबाजी करावी लागेल ओमकार आणि विशांत याला. हो या वेळेला फुल टच त्याला पाठवलाय. फुल टोल वसूल करण्यासाठी. पण पंच सांगतील या चेंडूवरती फक्त दिली जाईल.
एकच धाव असेल. चांगलं षटक पाहायला मिळतंय. एक चेंडू बाकी असेल अजून. अर्जुन, सूरज, 5 झाले. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 धावसंख्या पाहायला मिळते. 1 to go शेवटचा चेंडू बाकी आहे. सूरजच्या गोलंदाजी मधील पॉवर षटक पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष असेल. ओमकारच्या बॅट मधून एक मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच मध्ये काहीतरी रंगतदार पाहायला मिळेल. काय होतंय पाहूया मैदानाच्या दिशेने. ओहो, या वेळेला सरळ समालोचन कक्षेला भेट देणारा येतोय. हॅन्ड अँड हँडसअप. बिग 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 षटकार ओमकारच्या बॅट मधून आला. शेवटच्या चेंडूवरती षटकार. पहिल्या षटकामध्ये सांगायची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 11च्या घरात. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधारांनी विनंती करायचे. एका साईडला अमरक संघ, दुसऱ्या साईडला मानगाव, असे दोन्ही संघाचे कर्णधार टॉसच्या बॉस मध्ये यायचे. प्लीज, शेवटचा कॉल असेल. खूप विलंब. ओके, अमरक संघाचा कर्णधार आहे. मानगाव संघाचे कर्णधार देखील यायचं आहे. मानगाव संघाचा देखील कर्णधार पाठवायचा आहे. प्लीज विनंती असेल. शेवटचा कॉल असेल कारण टॉस करणं हे खूप गरजेचं आहे. जसे मॅच संपेल तसं नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज विजय कुसुण एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी ट्रॅक वरती जर्सी नंबर 18 विराट कोहलीची जर्सी नंबर प्राधान्य केलं तोच विजय आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कुसुण एक्सप्रेस का म्हटलं जातं त्याचा पूर्णपणे समाचार दाखवतो हा गोलंदाज विजय. पाहूया टॉस केला जाईल. मानगाव संघ नक्की आयोजनची मॅच असेल. आयोजनाने एका साईडला आंबरग अशी मॅच पाहायला मिळेल. टॉस उडून घ्यायचंय. थोडा पाहायला मिळतोय. कुठेतरी थोडा अडथळा पाहायला मिळतोय. येतोय टॉस फलक पाहायला मिळते 11च्या घरात. विशाल आले स्ट्रायकिंग एंडला. विशालला मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण विशालच्या बॅट मधून धावा येणं खूप गरजेचं आहे. 52 धावांचं लक्ष आहे त्याच्यामुळे धावा देखील ठोकावे लागतील. ओहो, या वेळेला काय विशाल देखील कच्च्या गुरुचा फलंदाज नाही. विशालच्या देखील बॅट मधून आलाय. हॅन्ड हँड हँडसअप. बिग 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 षटकार. विजयवरती हल्ला. पहिल्या चेंडूवरती विजयला इरादे स्पष्ट करून दाखवले फलंदाज विशांत याने. देखील विजय देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे तसाच विशांत देखील तेवढा चांगला फलंदाज आहे. दोन्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत. तू कम नाही तो मै भी कम नाही अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक गोलंदाज दुसरा फलंदाज. पाहूया काय होतोय पुढचा चेंडू. हो, या वेळेला अंगावरती टाकलेला चेंडू येथे लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव. चांगला चेंडू हाताला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला विजयाने. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 18च्या घरात. 2 चेंडू 18 धावा. लॉस ऑफ द 0 विकेट्स पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण 52 धावा आहेत. कुठेतरी 40 धावापर्यंत ठोकले तर मॅच मध्ये मजा येईल. काय होते पाहूया. 18 धावसंख्या झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या ओव्हर मधील. जर विचार केला तर ओमकारच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तोच ओमकार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आपल्याला. काय होतोय पाहूया. ओहो, या वेळेला फुल टॉच फुल टोल वसूल होऊन जातोय. 1 बाउन्स येतोय मिड ऑनच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. चौकार आहे. 4 धावा आहेत. 1 बाउन्स चेंडू चाललाय. दोन्ही क्षेत्ररक्षणाला भेदून 4 धावांसाठी चौकार. आता कुठेतरी फटकेबाजी येते. आता पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय विजयवरती. काय होतंय पाहूया मैदानाच्या आत. हो, यावेळेस चांगला अचूक टप्पा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एकच धाव. चांगलाच चेंडू. चांगली फेकी पाहायला मिळते. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाले. धाव सलग पोहोचलाय जाऊन 23च्या घरात. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विशांत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. विशांतने स्वतःच्या फॉलोमध्ये एक चेंडू पेस केला. एक षटकार देखील ठोकलाय. काय होतंय पाहूया. विशांत देखील फूट कमी नाही आहे. हो, या वेळेला स्लोवर गेन. रनआउटचा चान्स. पैकी चुकीची एक चोरटी धाव घेतली विशांतने. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहून पोहोचले 24च्या घरात. चांगलं षटक हाताने पाहिलं. कमबॅक डिलिव्हरी झाले. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल.
एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. काय होतंय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. विजय वर्सेस पुन्हा एकदा ओमकार. टॉस उडवला गेलाय. मानगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आंबरक संघाला फलंदाजीसाठी स्वीकारला आहे. नेक्स्ट मॅच जशी संपेल तसं मानगाव संघ आपलं आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आयोजन कमिटी खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 1 to go. ओहो या वेळेला काय जसं बोललं जातं ना, कोसरून एक्सप्रेस का म्हटलं जातं, कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते. पंच थोडासा आनिशा करतील, आपला निर्णय कळवतील. ठीक आहे विजय दादा, नो प्रॉब्लेम. आपला आयोजन आपल्या असं सहकार्य करा. वाईट चेंडू असेल प्लीज, पंच आपले आहेत तर सहकार्य करा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला खेळ आहे तुमच्याकडे दादा. तुम्ही सहकार्य केलं तर सर्व खेळ देखील चांगले होईल. आयोजन देखील चांगले टाकेल. थँक्यू विजय दादा. नो अग्रीमेंट करणं ह्यालाच क्रिकेट म्हणते दादा. खेळ पाहायला मिळते विजय दादाकडून. स्पीड अप करायचं आहे मॅच. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो या वेळेला दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1, 2 धाव संख्या. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28च्या घरात. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. 28च्या घरात पोहोचले. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळेल. पावे येतोय का ओमकारच्या बॅट मधून. स्लोअर गेन, त्याच्यावरती हल्ला बॉल. फुल टोचला केला, फुल टोल. घोटना टेक आउट. काय फटका सजवलाय. आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक झालाय. ओमकारच्या बॅट मधून धावा आले. विजयवरती हल्ला केलाय. विजयच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. आता समीकरण बदलय. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. एक वाईट चेंडू कुठेतरी विजय दादा यांना महाग पडला. वाईट चेंडू टाकण्याचे लगातारचे 2 वाईट चेंडू, त्यावरती 3 धावा. चेंडू षटकार. तब्बल शेवटच्या चेंडूतून 9 धावा आले. पूर्णपणे चांगली फटकेबाजी विशांत करून पाहायला मिळते. आणि एका साईडला ओमकार. आता मॅच मध्ये समीकरण बदलले. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे. मॅच गेली होती, मॅच पुन्हा ओढून आणले. चेंडू घ्यायचंय एपी. स्वच्छ संरक्षण हेच आपला देश आहे. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू असं समीकरण. मॅच होती कुठे, येऊन बसली कुठे. पहिल्या षटकामध्ये मॅच कुसरून संघाकडे होती तर दुसऱ्या षटकामध्ये मॅच दोन्ही बाजूने पलटले. 50 इकडे तर 50 तिकडे असं समीकरण पाहायला मिळतंय. विशांत देखील कमी नाही. पहिलंच म्हटलं होतं तसंच ओमकार देखील कमी नाही. विशांतने 2च चेंडू फेस केले, तब्बल 7 धावा ठोकलेत. विशांत दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. गोर क्रमांक 3 वरती जर्सी नंबर 9 आपल्याला पाहायला मिळेल शैलेश. जर विचार केला तर आता क्रिकेट चांगलं खेळावे लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. 18 धावा 6 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल. काय होतं मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. एका साईडला मोरगी तर दुसऱ्या साईडला कुसरून. आता डगआउट मधून पूर्णपणे शांतता. मोरगिरी संघाच्या डगआउट मधून पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. कारण मॅच होती कुठे, आली कुठे. आता दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. ओहो दबाव 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 याला म्हटलं जातं क्रिकेट. ह्या क्रिकेटचा खेळ आहे. इथून मॅच फिरली गेली. विजयवरती हल्ला बॉल केला, तिथून मॅच फिरली. मॅच जाऊन पडली मोरगिरीच्या वाट्यामध्ये. तिथून आता काय होईल पाहूया. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. मॅच गोलंदाज शैलेश. फुल टॉच पद्धतीचा चेंडू. चेंडू झाला मिस. येतोय निर्धाव चेंडू. समीकरण विशांतने फुल टॉच चेंडू वरती समाचार घेता आलेला नाही. निर्धाव. हॅलो हॅलो, माईक चेक माईक चेक. पहिला चेंडू निर्धाव येतोय. चांगलं षटक हातरावं लागेल. काय होतंय पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार गोलंदाज. ओहो यावेळेला फ्लॉवर प्ले चेंडू. ओहो यावेळेला चुकी 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 चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू होता कुठे, चेंडू पडून गेला कुठे. आता समीकरण बदललं. जशी मॅच मध्ये रंगत तशी आता चेंडू देखील बदलला.
इथे देखील मैदानाची चुकी आहे, इथे देखील फलंदाजी चुकी नाही, इथे देखील बॅट्समनचा देखील फटका चांगला होता, पण क्षेत्ररक्षण देखील चांगलं करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू होता कुठे, गेला कुठे, मॅच आणली कुठे. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. गोलंदाज शैलेश. ओहो, या वेळेला दबाव पाहायला मिळतोय आपल्याला पूर्णपणे शैलेश वरती. जसा पहिला चेंडू निर्धाव आला, दुसरा चेंडू देखील चांगला होता, पण कुठेतरी समीकरण बदललं. 4 धावा आल्या. आता समीकरण मॅच मध्ये मजा आले, मॅच मध्ये रंगत आले. डोके तापी आता वाढले दोन फलंदाजांची. ओहो, या वेळेला एक तेरी तो एक मेरी असं समीकरण पाहायला मिळतंय. विशांत देखील कमी नाही, शैलेश देखील कमी नाही. दोन्ही टीम चांगली आहे. पहिलंच म्हटलं तर दोन्ही टीमकडे जिंकण्याची क्षमता आहे. विशांत ओपनिंगला आलेले फलंदाज आहेत. आता काहीतरी करावं लागेल. आता मॅच मध्ये मजा येते, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. समीकरण बदलले. 14 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडूचा बाकी खेळ असेल. शैलेश वरती दबाव पाहायला मिळतोय आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा तयार फलंदाज. ओहो, यावेळी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला. एक धाव पूर्ण. 21चं रूपांतर 2 मध्ये करताना पूर्णपणे ओमकार याने थांबवलंय. थांब तू, मी माझ्यावरती जबाबदारी घेतो असं समीकरण सांगतोय ओमकार. कारण ओमकारच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. तोच ओमकार स्ट्रायकिंग एंडला. समीकरण आता झालंय 3 चेंडू 13 धावेंची गरज. 2 मोठे फटके, मॅच विन. एक निर्धाव चेंडू, मॅच पूर्णपणे पलटेल. काय होईल मैदानाच्या आतमध्ये, पाहूया मैदानाकडे. शैलेश देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. इथून त्या गावड मधून आवाज येताना पाहायला मिळतोय आता, कारण समीकरण बदलले. मॅच डोकी तापी झाले. ओमकारची बॅट बोलले. ओमकारच्या बॅट मधून जर ह्या चेंडूवरती षटकार आला तर पूर्णपणे मॅच मध्ये डोके तापी होऊन जाईल. काय होतंय पाहूया. पूर्णपणे दबाव दबाव दबाव. मैदानाच्या आतमध्ये शांतता, मैदानाच्या बाहेर देखील शांतता. प्रेक्षक पूर्णपणे मॅच कडे अट्रॅक्ट झालेत. मॅच बघण्यासारखी झाले. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू असं समीकरण पाहायला मिळते. काय होते मैदानाच्या आतमध्ये. ओहो, या वेळेला आता चुकी झाले. वाईट +1 असं समीकरण. धावफलक जाऊन पोहोचले तो 2 ने पुढे 41 च्या घरात. आता समीकरण बदललं. शैलेश वरती दबाव आहे, ओमकार वरती देखील दबाव असेल, पण ओमकारने चांगली फटकेबाजी केली. ओमकारने तब्बल 7 ते 8 चेंडू फेस केलेत, कारण त्याचा दबाव आता पूर्णपणे सेट झालाय. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. आता समीकरण बदललं. काय होतंय पाहूया. मॅचला होते मजा. ओहो, या वेळेला काय चेंडू होता. चेंडू पायावरती आतरून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एकच धाव. आता समीकरण बदललं. आता मॅच मध्ये रंगत आले. आता मॅच मध्ये ट्विस्ट आले. आता मॅच मध्ये डोकेतापी झाली. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू. एक निर्धाव चेंडू, मॅच विन. एक मोठा फटका, मॅच मध्ये कमबॅक. काय होतंय पाहूया. ओमकार की शैलेश, शैलेश की ओमकार. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. काय होतंय पाहूया. ओहो, या वेळेला स्ट्रेट डाइव. क्षेत्ररक्षण विजय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मॅच पूर्णपणे पलटली या चेंडूवरती. मॅच जाऊन पडले ती म्हणजे कुसरूनच्या ओढीमध्ये. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. जर विचार केला तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून. जशी नेक्स्ट मॅच आता हा चेंडू पडेल तसा मैदानाच्या बाहेर, तसा मानगाव संघ मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आयोजन कमिटी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये पाहूया. समीकरण बदलले. 1 चेंडू 9 धावा. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने केले. ओहो, आता विशांत दादा पूर्णपणे शांत. मॅच विन कुसरून संघ. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी कुसरून. आणि हार्ड हिट मोरगिरी संघ, तुम्हाला देखील पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील. चांगला खेळ राहिला तुमचा देखील, थोड्यासाठी कुठे कमी पडलात. चला नेक्स्ट मॅच मानगाव संघ. आयोजन कमिटी मैदानाच्या आतमध्ये जायचं, आपलं क्षेत्र सजून घ्यायचंय.